नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, सध्या आपण या ठिकाणी जी आगामी वनरक्षकची एक खूप मोठी जाहिरात येणार आहे, तर त्या दृष्टीने प्रश्नांचा महासराव घेतोय आणि तोही PYQ प्रश्नांचा। तर या ठिकाणी आपण जे काही या वनरक्षकच्या सिलेबसमध्ये 4 सेक्शन आहेत, तर त्यापैकी सामान्य ज्ञान म्हणजे जीकेचं जे काही सेक्शन आहे, तर त्यामध्ये ऑलरेडी 2 लेक्चर शूट केलेले आहेत PYQचे आणि त्या सिरीज मधलं हे तिसरं लेक्चर। बाकीचेही जे काही सेक्शन्स असणार आहेत, ते सब्जेक्ट असणार आहेत, तर त्यांचे PYQचे सेशन्स हे यूट्यूबवर आपल्या चॅनलवर अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध होत आहेत। या PYQच्या सेशनमधून नेमका फायदा काय होणार आहे हे समजून घ्या। ही परीक्षा ज्या बॉडीच्या माध्यमातून ऑर्गनाइज केल्या जाते, तर त्या बॉडीचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड नेमका कसा आहे हे तुम्हाला समजतं। तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक शिफ्टमध्ये काही विषयांवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। जसे की महाराष्ट्राच्या नकाशामध्ये रँडमली एखादा जिल्हा तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगतायत। हमखास एखाद्या संस्थेचं मुख्यालय विचारले जाते, साधारणतः ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत ना, त्यांचे मुख्यालय विचारले जात आहेत। बऱ्याच वेळेस नदी प्रणालीवर प्रश्न विचारले जात आहेत। म्हणजे एकंदर तुम्हाला ओव्हरऑल एक आयडिया येऊन जाते की आपल्याला अभ्यास नेमका करायचा आहे कोणत्या पद्धतीनं आणि कोणत्या घटकावर अधिक भर द्यायचा आहे। आणि त्यामुळे आपले या लेक्चर सीरीजमध्ये 4 सब्जेक्टचे प्रत्येकी 3 असे लेक्चर जे काही आहेत, म्हणजे एकूण 12 लेक्चर्स हे यूट्यूबवर मोफत उपलब्ध होणार आहेत, ते नक्की पहा। तर मित्रांनो, यामध्ये आजच्या सेशनमधला पहिला क्वेश्चन बघूया। महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे? मी तुम्हाला म्हटलं नदी प्रणाली, नद्यांच्या काठावरचे शहर, नद्यांचे उगमस्थान हमखास प्रश्न विचारलेले आहेत। यामध्ये या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावरचं शहर विचारलेलं आहे अकोला जे विदर्भातलं साधारणतः पश्चिम विदर्भातलं एक महत्त्वाचं जिल्ह्याचं ठिकाण आहे, तर मोरणा नदीच्या काठावर आहे। अहमदनगर नदी त्या ठिकाणी शहराचं जर बघायचं झालं तर ज्याला अहिल्यानगर नावाने ओळखलं जातं, तर ही सीना नदीच्या काठावर आहे। आता नाशिक बद्दल तुम्हाला बिलकुल कन्फ्युजन असेल नाही पाहिजे, कारण नाशिकच्या जवळ असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीच्या डोंगर रांगांमधून गोदावरीचा उगम होतो। नाशिकमधून ही जी काही नदी आहे, जी दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी सगळ्यात लांब नदी समजल्या जाते, तिला वृद्ध गंगा नावाने देखील ओळखल्या जाते। तर ही नंतर मराठवाड्यामध्ये प्रवेश करते। संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमधून हिचा प्रवाह पुढे वाहत जातो आणि नंतर तो तेलंगणातून आंध्रात जातो आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो। महत्त्वाचे शहर गोदावरीच्या काठावर असणारे कोणते आहेत? तर एक म्हणजे नाशिक, जे अगदी सुरुवातीलाच आहे। त्याच्यानंतर पैठण, ज्याला प्रतिष्ठान देखील म्हटलं जातं। त्याच्यानंतर गंगाखेड, नांदेड हे शहर जे काही आहेत, तर हे गोदावरीच्या काठावरचे प्रसिद्ध असे शहर। तर आपलं उत्तर जे आहे तर ते नाशिक असणार आहे। भारतीय वनस्थिती अहवाल, ठीक आहे, म्हणजे एकंदर या ठिकाणी इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट नावाने ह्याला ओळखलं जातं। प्रत्येक 2 वर्षांना हा अहवाल पब्लिश केला जातो। 2017च्या अहवालाबद्दल प्रश्न विचारलेला आहे, कारण आपला हा जो काही PYQचा सेशन आहे, तर ह्याच्यामध्ये आपण 2019चे PYQ घेतोय। त्यामुळं या ठिकाणी 2017च्या इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट बद्दल प्रश्न विचारलेला आहे आणि या रिपोर्टनुसार त्यांनी विचारले की भारतात क्षेत्रफळानुसार कोणतं राज्य जे आहे, तर ते वनक्षेत्रात सर्वात आघाडीवर आहे। समजून घ्या। मुळात या रिपोर्टचं नाव तर आपण बघितलं, इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट। प्रत्येक 2 वर्षांना म्हणजे 1 वर्ष आड करून हा विचार त्या ठिकाणी पब्लिश केला जातो। कुणामार्फत पब्लिश होत असतो? तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया नावाच्या संस्थेमार्फत। संस्थेचं नाव लक्षात ठेवा, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून हा रिपोर्ट त्या ठिकाणी 1 वर्ष आड करून पब्लिश केला जातो। पहिला रिपोर्ट कधीचा आहे रे? 1987। नंतर मग 89, 91, 93 या पद्धतीने हे रिपोर्ट पब्लिश होत आलेले आहेत। यामध्ये पूर्ण भारतामध्ये कोणत्या राज्यात किती वनक्षेत्र आहे, कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वाधिक आहे, वनक्षेत्राचं पर्सेंटेज कोणत्या राज्यामध्ये किती आहे, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। यासोबतच फॉरेस्ट कव्हर आणि सोबतच ट्री कव्हर देखील, म्हणजेच या ठिकाणी जे वनांचं आच्छादन आहे आणि त्यासोबतच वृक्षांचं आच्छादन आहे, दोघांचं देखील त्या ठिकाणी आपल्याला काय केलं जातं, आकडेवारी मिळत असते। अगदी लेटेस्ट जो काही रिपोर्ट आहे, तर तो 2023चा आहे आणि त्यानुसार वनाच्छादन प्लस वृक्षाच्छादन जे आहे, तर ते एकूण 25.17% गेलेलं आहे। ठीक आहे, आपलं टार्गेट किती आहे? 33%। ठीक आहे, आपलं टार्गेट आहे 33% वनक्षेत्र असायला पाहिजे पूर्ण देशाच्या। आता इथं विचारलंय की क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य कोणतं वनक्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार, तर ते मित्रांनो आहे मध्य प्रदेश।
17 नुसारही मध्य प्रदेशच आहे आणि 23 नुसार देखील जर बघितलं तर 1 नंबरला मध्य प्रदेशच आहे. मध्य प्रदेशचा हा मान सहजासहजी तरी दुसरं कोणतं राज्य सध्या तरी हिरावून घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर 2 नंबरला अरुणाचल प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर 23 जर विचार केला तर महाराष्ट्र 3 नंबरला आहे आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं? काझीरंगा मित्रांनो, काझीरंगा, मानस हे जे काही वन्यजीव अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान आहेत ना, तर हे आहेत आसाम राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर. काझीरंगाचं वैशिष्ट्य म्हणजे जेवढे काही आपल्याला एकशिंगी गेंडे आढळतात ना जगात, त्याच्या 2/3 म्हणजे 66% आपल्याला जे काही एकशिंगी गेंडे आहेत ना, तर हे या काझीरंगामध्ये आढळतात. ठीक आहे. उत्तर आहे आसाम. त्याच्यानंतर दूरसंचार सेवा एअरटेलचे संस्थापक कोण? एअरटेल तुम्हाला नक्कीच माहिती असेल, बरेच जण तुमच्यापैकी कार्ड देखील वापरत असाल एअरटेलचं. खरं तर या ठिकाणी याच्यामध्ये इतरही बऱ्याचशा कंपन्या आहेत एअरटेलशी संबंधित, हॉस्पिटॅलिटीमध्ये वगैरे, कन्स्ट्रक्शनमध्ये. तर याचे जे काही संस्थापक आहेत ना मित्रांनो, तर ते आहेत सुनील भारती मित्तल. कोण आहेत बरं? सुनील भारती मित्तल. त्यानंतर रतन टाटाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, तर ते टाटा ट्रस्टचे चेअरमन होते. कुमार मंगलम बिर्ला जे आहेत तर हे आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन आहेत. तर आपलं उत्तर काय? सुनील भारती मित्तल. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? हे जे ठिकाण आहे तर हे प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. अगदी ताबडतोब तुमच्या लक्षात आलं असेल ते ठिकाण आहे महाबळेश्वर. महाबळेश्वरमधूनच कृष्णेचा उगम होतो आणि कृष्णेची जी काही आणखी एक महत्त्वाची उपनदी आहे तर त्या कोयना नदीचा उगम देखील इथूनच होतो. ठीक आहे. कृष्णा कोयना दोघींचाही उगम या महाबळेश्वरमधून होत असतो. त्याच्यानंतर आणखी एका महत्त्वाच्या संस्थेचं त्यांनी हेडक्वार्टर विचारलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं बघा, स्पेशली रिसर्च इन्स्टिट्यूट ज्या काही येतात, कजरी नावाची ही संस्था आहे. कोणती बरं? कजरी. काय बरं? सेंट्रल अरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट. अरिड झोन म्हणजेच काय तर शुष्क प्रदेश संशोधन संस्था. कोणत्या ठिकाणी असेल? जिथं शुष्क प्रदेश आहे तिथं. लॉजिकल देखील तुम्ही बऱ्यापैकी अंदाज काढू शकता. मध्य प्रदेश, सिक्कीम, बिहार, विशेष असा शुष्क प्रदेश कुठेही नाहीये. कुठं असणार आहे? राजस्थान. राजस्थानमध्ये ही संस्था आहे जोधपूर या ठिकाणी. ठीक आहे. कोरडा प्रदेश जो असतो तर तिथं ही संस्था असणार आहे आणि ही संस्था जोधपूर या ठिकाणी आहे. CSIRच्या अंतर्गत काम करत असते. हवेमध्ये निलंबित कणांना, निलंबित म्हणजेच काय तर सस्पेंडेड एअर पार्टिकल्स. ठीक आहे. सस्पेंडेड पार्टिकल्स, तर त्यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर त्यांना एरोसोल म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल आले, इतर बऱ्याचशा गोष्टी येत असतात एरोसोल या कन्सेप्टमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, क्रांतीवीर बाबासाहेब किंवा बाबाराव सावरकरांची पत्नी, ज्यांचं नाव होतं येसुबाई सावरकर, यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक या ठिकाणी केलेली आहे? आता नाशिक म्हटलं आणि सावरकर म्हटलं की आपल्याला आठवतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली इसवी सन 1900 मध्ये स्थापन केलेली मित्रमेळा ही संस्था. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग सावरकरांनी अभिनव भारत वगैरे संस्था देखील स्थापन केलेल्या आहेत. तर बाबाराव सावरकर जे काही येतं तर ते विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, म्हणजे एकंदर येसुबाई सावरकर जे आहेत तर त्या त्यांच्या वहिनी. तर त्यांचा देखील फार महत्त्वाचा रोल होता स्वातंत्र्य संग्रामामध्ये आणि त्यांनी याच्यासाठीच आत्मनिष्ठ युवती नावाची एक संघटना स्थापन केली होती, स्वातंत्र्य संग्रामाला एक मदत करायची म्हणून. त्यासोबतच मित्रमेळा या संघटनेचे जे काही क्रांतिकारक असायचे तर त्यांना देखील मदत या संघटनेच्या माध्यमातून व्हायची. त्याच्यानंतर या ठिकाणी एक इमेज आहे, इमेजमधले व्यक्ती तुम्हाला ओळखायचे आहेत. प्रत्येक पेपरमध्ये या पद्धतीनं विचारलेला आहे बघा. त्यामुळं जे काही महत्त्वाचे व्यक्ती येतात तर त्यांचे निदान फोटो जे आहेत तर हे तुम्हाला माहिती पाहिजे ते कसे दिसतात. अनिल अग्रवाल, MS स्वामीनाथन, माधवराव गाडगीळ आणि सुंदरलाल बहुगुणा. आता इथं MS स्वामीनाथन जे हरित क्रांतीचे प्रणेते समजले जातात भारतामध्ये, त्यांची इमेज तर तुम्हाला माहिती असेल निश्चितच. माधवराव गाडगीळ जे काही आहेत तर हे देखील एक पर्यावरण तज्ज्ञ आहेत. विशेषतः जे काही पश्चिम घाट आहे तर त्याबद्दल त्यांचा खूप जास्त असा दांडगा असा अभ्यास आहे. हे जे व्यक्ती आहेत ना मित्रांनो तर ह्यांचं नाव आहे सुंदरलाल बहुगुणा. उत्तराखंडमध्ये टेहरी डॅम जे काही आहे, टेहरी डॅम, तर या डॅमच्या निर्मितीला ह्याने विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की या धरणाच्या निर्मितीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधतेचं नुकसान होईल. त्यासोबतच यांचं आणखी एक प्रसिद्ध असं आंदोलन त्यांच्याशी नाव जोडलं जातं, ते म्हणजे चिपको आंदोलन. जे काही उत्तराखंडमध्ये अलकनंदा व्हॅली आहे तर तिथं जे काही चिपको आंदोलन गाजलं होतं. खरं तर पर्यावरण विषयक ही भारतातलीच
आपल्याला पहिली चळवळ म्हणता येईल तर त्याचे हे अग्रणी होते, प्रणेते होते. तर हे व्यक्ती जे आहेत तर ते कोण आहेत बरं? सुंदरलाल बहुगुणा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय म्हणजे इंटरकास्ट मॅरेज जे आहेत तर ते लीगल करणारा कायदा केलेला होता. विचार करा, संस्थान म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची स्थिती आणि या काळामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये जातीभेद होता. अशा त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये जे संस्थानिक असणार ते किती त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह माइंडसेटचे असतील की ज्यांनी राज्यामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाह जर कुणी केला तर तो कायदेशीर असेल अशा पद्धतीचा कायदा केलेला आहे. कोण असणार आहे? अगदी तुम्ही एवढी हिंमत करणारे कोण असू शकतात, एवढे आधुनिक विचारसरणीचे कोण असू शकतात तर ते फक्त छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे, कोण बरं? छत्रपती शाहू महाराज. संस्थान कोल्हापूरचं आणि या ठिकाणी हा कायदा केलेला आहे 1919 मध्ये. कधी केलेला आहे? 12 जुलै 1919 मध्ये. ठीक आहे, तर मला उत्तर मिळालेलं आहे. नेक्स्ट, संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये, वरिष्ठ सभागृह म्हणजे कोणतं रे? राज्यसभा. कोणतं? राज्यसभा. एकूण किती जागा असतात? मॅक्झिमम जागा तुम्हाला विचारलेल्या येतात तर मॅक्झिमम जागा 250 असतात. प्रत्यक्षामध्ये सध्या किती भरलेले येतात तर 245च भरलेले येतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा राज्यसभेमध्ये जे काही खासदारांच्या जागा असतात तर त्या 250. बॉक्साईट हा डॉट डॉट धातू आहे. खरं तर ह्याला धातू म्हणणं चुकीचं आहे, हे ओर आहे. ह्याला ओर म्हटलं जातं, याच्यामधून धातू मिळवल्या जातं. ठीक आहे, तर बॉक्साईटमधून आपल्याला त्या ठिकाणी ॲल्युमिनियम मिळतं. महाराष्ट्राच्या बाबत जर बघायचं झालं तर साधारणतः दक्षिण कोकणामध्ये किंवा पूर्व विदर्भामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बॉक्साईट मिळतं, विशेषतः दक्षिण कोकण, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागामध्ये. ठीक आहे, तर ह्याच्यामधून ॲल्युमिनियम नावाचा धातू आपल्याला मिळत असतो. परिसंस्था स्थिर राहणे अशी शक्यता, अधिक शक्यता कधी असते? एक लक्षात घ्या, परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम. इकोसिस्टीममध्ये असतात फूड चेन आणि फूड चेन जर स्थिर राहत असतील, फूड वेब जर त्या ठिकाणी जेवढं ज्या कॉम्प्लेक्स असणार तेवढी ती परिसंस्था स्थिर राहण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे एकंदर जेव्हा त्या परिसंस्थेमध्ये बायोडायव्हर्सिटी असेल, विविध प्रजाती तुम्हाला तिथं भेटत आहेत, अशा वेळेस त्या ठिकाणी सहजासहजी ती परिसंस्था नष्ट होत नाही. कारण एखादी स्पेसीज जरी नष्ट झाली तरी देखील दुसऱ्या स्पेसीज ती पूर्ण फूड चेन आणि फूड वेब सांभाळून ठेवतात. आणि त्यामुळं इथं आपण म्हणू शकतो की परिसंस्थेमध्ये प्रजातींची विविधता जी आहे, बायोडायव्हर्सिटी ही मोठी असेल तर परिसंस्था स्थिर राहते. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? 1885ला त्या ठिकाणी INC इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे, पण महिला अध्यक्ष मिळवण्यासाठी काँग्रेसला बरेच वर्ष लागले. किती? जवळपास 32 वर्ष. 1917ला पहिल्यांदा काँग्रेसला महिला अध्यक्ष मिळालेले आहेत ज्यांचं नाव आहे ॲनी बेझंट. सोनिया गांधी देखील दीर्घकाळ काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेले आहेत. मला वाटतं 1998 ते 2017 वगैरेपर्यंत त्या होत्या. नंतरही पुन्हा राहुल गांधी झाले. राहुल गांधीच्या नंतर पुन्हा काही दिवस सोनिया गांधी त्या ठिकाणी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. पण पहिल्या अध्यक्ष बनण्याचा मान मात्र ॲनी बेझंट यांना होता. केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? हे एराविकुलम राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते केरळमधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क म्हणता येईल. आणि या राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रफळही काही फार जास्त नाही आहे मित्रांनो. हार्डली मला वाटतं 70 ते 80 स्क्वेअर किंवा 90 स्क्वेअर किलोमीटर आहे. पण बायोडायव्हर्सिटी प्रचंड. तर या राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला निलगिरी ताहार, एक विशेष प्रकारची शेळी आहे. खरं तर आपल्याकडे जशी शेळी आपण पाहतो ना त्याच प्रकारचा हा प्राणी आहे, त्याला निलगिरी ताहार म्हटलं जातं. तर यासाठी हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. निलगिरी म्हणण्याचं कारण काय तर हे निलगिरी टेकड्यांचा भाग आहे. निलगिरी टेकड्या यांचं वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट, तर ह्या दोन्ही दक्षिणेत जिथं एकत्र मिळतात तर त्याला निलगिरी टेकड्या नावानं ओळखलं जातं. 1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला? एक लक्षात घ्या, आजपर्यंत प्रोजेक्ट टायगर, त्याच्यानंतर गेंडा प्रकल्प, हत्ती प्रकल्प, त्याच्यानंतर रेड पांडा प्रकल्प, चित्ता प्रकल्प, असे वेगवेगळे प्रकल्प त्या संबंधित प्राण्यांच्या संवर्धनासाठी भारत सरकारनं राबवलेले आहेत. यामध्ये प्रोजेक्ट टायगर म्हणजेच व्याघ्र प्रकल्प जे काही येतं तर हे फारच महत्त्वाचे येतं. 1973ला हे चालू केलेलं येतं आणि ह्याच्यामध्ये पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे ना तर तो जिम कॉर्बेट त्या ठिकाणी प्रकल्प होता. म्हणजे पहिलं राष्ट्रीय उद्यानही तेच आणि पहिला व्याघ्र प्रकल्प देखील तेच, उत्तराखंडमधला. ठीक आहे, तर हे व्याघ्र प्रकल्प. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? अगदी सोपा प्रश्न. खरं तर हा जीकेचाही प्रश्न आहे आणि मराठीमध्ये देखील आपल्याला कन्सिडर करता येतो. ग्रामगीता कुणी लिहिलेलं रे? तुकडोजी महाराजांनी.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दासबोध समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे. एकनाथी भागवत नावामध्येच आहे, संत एकनाथांनी लिहिलेलं आहे. राहिलं काय बरं, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, हे जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत तर हे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी जिल्हा तुम्हाला ओळखायचा आहे. बघा, इकडचे जिल्हे विदर्भाचे आहेत, इकडचे हे वरचे 3 खानदेशचे आहेत, हे कोकण आहे, हा पश्चिम महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा गडचिरोली आहे, हा जो आहे तर गोंदिया आहे, हा भंडारा आहे, हा नागपूर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा अमरावती, वर्धा, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, त्यानंतर हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जळगाव, जळगावनंतर या ठिकाणी हा जर बघितला तर धुळे आहे आणि सगळ्यात वर हा गुजरात बॉर्डरला नंदुरबार आहे. ठीक आहे. त्यानंतर हा नाशिक आहे, हा जो आहे तर पालघर नवीन झालेला जिल्हा आहे, हा ठाणे आहे, हा चिमुकले जे काही येतं तर इथं 2 जिल्हे येतं, मुंबई शहर, मुंबई उपनगर, हा रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, हा कोल्हापूर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं जर बघायला गेलं तर हा लातूर आहे, सोलापूर. ठीक आहे. या पद्धतीने हे महत्त्वाचे जिल्हे तरी तुम्हाला माहिती पाहिजे. हा बुलढाणा आहे. तर इथं हा जो जिल्हा आहे ना तर हा भंडारा आहे. हा कोणता आहे बरं, भंडारा. त्याच्यानंतर आपल्या हवामानात वातावरणाचा कोणता थर तुम्हाला पाहायलाच भेटतो, साहजिकच पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारा पहिलाच थर तो नेहमीच आपल्याला पाहायला भेटतो, ज्याचं नाव आहे तपांबर, ज्याला ट्रोपोस्फिअर म्हटलं जातं. तपांबराच्या वर असतो स्थितांबर, ज्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हटलं जातं. हा ओझोन लेअर जो काही असतो ना तर ह्या स्थितांबरामध्ये असतो. त्याच्यानंतर चॅम्पियन आणि सेठ हे 2 व्यक्ती येतं आणि यांनी भारतामधल्या वनांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी मुख्य वन प्रकार जे आहेत तर त्यांनी 5 सांगितलेले आहेत. किती, 5 मुख्य वन प्रकार सांगितलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये साहजिकच तुम्हाला बहुतांश वन प्रकार आढळतात. महाराष्ट्रात किती वन प्रकार आहेत तर 5. ठीक आहे. आता या ठिकाणी गंमत अशी आहे की ह्यांनी याच्यासाठी क्रायटेरिया काय लावलेला आहे तर टेम्परेचर आणि रेनफॉल, म्हणजे एकंदर तापमान आणि पर्जन्य या 2 घटकांच्या या घटकांना विचारात घेऊन त्यांनी ह्या वनांचे प्रकार त्या ठिकाणी पाडलेले आहेत. परिसंस्थेमध्ये हिरव्या वनस्पतींना काय म्हटलं जातं तर साहजिकच ते ऑटोट्रॉप्स आहेत, स्वयंपोषी येतं, म्हणजेच ते उत्पादक असतात. ते काय आहेत बरं, उत्पादक, उपभोक्ता नाही, ते उत्पादक आहेत, प्राथमिक उत्पादक. त्याच्यानंतर मणिपूरची राजधानी, एकदम सोपा असा प्रश्न, मणिपूरची राजधानी कोणती असेल रे, इम्फाळ आहे. नागालँडची कोणती आहे, कोहिमा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी मिझोरामची एजॉल, आसामची दिसपूर. ठीक आहे. ह्या राजधान्या तुम्हाला माहिती पाहिजे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे बघा, कुठं आहे, यवतमाळच्या जवळ आहे, यवतमाळमध्येच आहे असं म्हणता येईल, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य. त्याच्यानंतर सतीप्रथा बंद करण्यासाठी खालीलपैकी प्रामुख्यानं कुणी प्रयत्न केलेले आहेत तर या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये सतीप्रथेविरोधात पहिला जो काही आवाज उठवलेला आहे, लढा उभारलेला आहे तर तो राजाराम मोहन रॉय, जे काही पश्चिम बंगालमधले महत्त्वाचे असे समाजसुधारक होते तर त्यांचं या ठिकाणी हे आपलं आन्सर असणार आहे. कर्नाटकचा राज्यप्राणी कोणता आहे. आता कर्नाटक, महाराष्ट्राचा राज्यप्राणी तुम्हाला नक्कीच माहिती असेल शेकरू, पण कर्नाटकचा कोणता आहे. आता कर्नाटक म्हणलं की वीरप्पन, आणि वीरप्पन म्हटलं की चंदन तस्करी आणि हस्तिदंतांची तस्करी तुम्हाला आठवतं. त्याच्यावरून एक लक्षात ठेवायला सोपं, वीरप्पन भरपूर हत्ती मारलेले आहेत. तर कर्नाटकचा जो काही राज्यप्राणी आहे तर तो हत्ती, एशियन हत्ती. संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे संत तुकडोजी महाराजांनी. अमृतानुभव ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे, दासबोध समर्थ रामदास स्वामींनी, एकनाथी भागवत एकनाथ महाराजांनी. कनिष्ठ सभागृहामध्ये एकूण किती जागा असतात रे भारताच्या तर इथं कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा, आणि लोकसभा ज्याच्या इलेक्शन्स मागच काही दिवसापूर्वी झालेले आहेत, एकूण जागा असतात 545. किती जागा असतात रे, 545. त्याच्यानंतर भारतात इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल अँड मटेरियल टेक्नॉलॉजी IMMT ही संस्था जी काही आहे ना मित्रांनो तर ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर ही संस्था भुवनेश्वरला आहे. CSIRच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते. ठीक आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल टेक्नॉलॉजी ही संस्था भुवनेश्वर या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा जिल्हा ओळखायला सांगितलं रे बघा, इथं हा नांदेड, हा हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, त्याच्यानंतर जळगाव. आता इथं जालना, संभाजीनगर, जळगाव यांच्या पूर्वेचा हा जिल्हा तुम्हाला ओळखायचा जो आहे बुलढाणा. कोणता आहे रे,
बुलढाणा. नागपूर कुठं आहे रे? नागपूर इथं आहे. ठीक आहे. त्यानंतर जालना, जालना इथं आहे. हे जिल्हे तुम्हाला पाठच पाहिजे. तर इथं उत्तर बुलढाणा आहे. भारतात NML म्हणजेच नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरी ह्याचं मुख्यालय कुठं आहे? एक लक्षात घ्या, तुम्ही नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ऐकलं असेल, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऐकलं असेल, आणि त्यासोबतच आता ही तिसरी लॅबोरेटरी म्हणजेच नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरी. तिघांची जी काही स्थापना आहे तर ती एकाच काळामध्ये झालेली आहे, भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीच. मला वाटतं 1944च्या आसपास स्थापना झालेली आहे. $10 मिलियन फंड ह्याच्यासाठी त्या काळात राखीव ठेवला होता. मग आता NCL पुण्यामध्ये आहे. मग NML कुठं आहे रे? तर ही NML साठी जी जागा निवडलेली आहे त्यांनी, तर ती जागा जमशेदपूरची आहे. जमशेदपूर म्हणलं की जमशेदजी टाटा यांच्या नावावरून, म्हणजेच टाटा ट्रस्ट किंवा टाटा ग्रुपचा आणि यांचा काहीतरी संबंध असेल. त्याचं कारणही तसंच आहे, या संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनीही मोठा फंड जो काही आहे तर तो दान केला होता. त्यामुळं जमशेदपूर हे आपलं उत्तर असणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. अगदी 10वी पर्यंत आपण कित्येक भाषणांमध्ये हे वाक्य बोललेलं असतो. आणि हे वाक्य कुणाचं आहे रे? तर हे वाक्य आहे बाळ गंगाधर टिळक, ज्यांना लोकमान्य टिळक नावानं देखील ओळखलं जातं. भौतिकशास्त्रज्ञाने, कोणत्या भौतिकशास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळवलेले आहे, ज्याला लाईटची स्कॅटरिंग म्हटलं जातं? आणि ह्याचं उत्तर आहे CV रमन. त्यांचा तो स्कॅटरिंगचा जो काही इफेक्ट होता तर त्याला रामन इफेक्ट नावानं ओळखलं जातं. रामन इफेक्ट. जंगली गाढवांचे एकमात्र घर भारतातलं कोणतं आहे रे? जंगली गाढव, ज्याला त्या ठिकाणी अतिशय बेफिकीर असा प्राणी म्हटलं जातं, काही टेन्शन घेत नाही. ठीक आहे, काही टेन्शन घेत नाही. त्याला कच्छचा राजा देखील म्हटलं जातं. कच्छ कुठं आहे रे? तर कच्छ आहे गुजरातमध्ये. ठीक आहे, रन ऑफ कच्छ. त्याचेही 2 प्रकार आहेत, ग्रेट रन ऑफ कच्छ आणि लिटल रन ऑफ कच्छ. म्हणजे मोठे कच्छचे आणि छोटे कच्छचं ते वाळवंटच म्हणता येईल त्याला खरं तर. तर मित्रांनो, या ठिकाणी हे कच्छचे छोट्या रणामध्ये आपल्याला हे जंगली गाढव पाहायला भेटतं. सुंदरबन भूप्रदेश कुठं आहे रे? तर बांगलादेश आणि आपल्या बंगालचा जे काही वेस्ट बेंगॉल आहे तिथं. निलगिरी पर्वतरांगा दक्षिणेमध्ये येतात आणि थार वाळवंट जो काही आहे तर हे राजस्थानमध्ये मुख्यत्वे पाहायला भेटतं. पुढीलपैकी कोणता जलीय परिसंस्थेच्या वर्गाचा घटक आहे? ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये काय असतं? तर सगळंच असतं. फ्रेश वॉटर इकोसिस्टीम ही देखील ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे. मचूळ पाणी म्हणजेच ब्रॅकिश वॉटर, समुद्र म्हणजे सॉल्टी वॉटर, हे म्हणजे हे सगळंच जे काही आहे तर हे ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचेच प्रकार म्हणता येईल. आपल्या भारतामध्ये जे काही संविधानात लेखी संविधानाचा प्रकार आहे ना तर हे कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? तर सगळ्यात जुना लेखी संविधानाचं जे काही उदाहरण आहे ना तर ते USAचं आहे. ठीक आहे, कारण जे काही ब्रिटिश संविधान होतं तर ते तोंडी होतं, बऱ्यापैकी तोंडी होतं. पण लेखी संविधान हा प्रकार जो काही आहे तर तो आपल्याला USA कडून घेतलेला पाहायला भेटतो. खालीलपैकी कोणती तेलगळती ही जगातल्या इतिहासातली एक सर्वात मोठी दुर्दैवी अशी तेलगळती आहे? तेलगळती म्हणजेच काय? तर ऑइल स्पिलेज. बरेच वेळेस कसं होतं की समुद्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल बघा, बॉम्बे हायच्या ठिकाणी वगैरे नॅचरल गॅस बाहेर काढला जातो, ते ड्रिलिंग केल्या जाते. बऱ्याच वेळेस त्या ड्रिलिंग करताना काही ॲक्सिडेंट होतात. कधी कधी ऑइल टँकर जे हे क्रूड ऑइल वाहून नेत असतात तर त्यांचे देखील कधी ॲक्सिडेंट होतात आणि समुद्रामध्ये हे ऑइल पसरतं. काय प्रॉब्लेम आहे बरं? हे ऑइल जे आहे तर हे पाण्यापेक्षा असतं हलकं आणि त्यामुळं पाण्यावर त्याचा एक थर तयार होतो आणि त्यामुळं तिथं प्रकाश जो काही आहे तर तो पाण्यामध्ये आत जाऊ शकत नाही, कारण त्या ऑइलच्या थरामुळं तो रिफ्लेक्ट होतो. दुसरा एक महत्त्वाचा प्रॉब्लेममुळे म्हणजे काय तर त्या ऑइलच्या थरामुळं खालच्या पाण्यामध्ये ऑक्सिजन मिसळू शकत नाही. दोन्हींचा परिणाम असा होतो की त्या पाण्याच्या आत असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी या दोघांनाही संकट निर्माण होतं, त्यांचा मृत्यू होतो. आणि जगातली एक अशी महत्त्वाची सर्वात भयानक अशी ऑइल गळती ही गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये झालेली होती 2010ला. ठीक आहे, 2010ला. महाराष्ट्रातील भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी जिचा उगम भीमाशंकर या ठिकाणी होतो तर ही कृष्णा नदीची उपनदी आहे, जिचा उगम महाबळेश्वरला होतो. ठीक आहे, भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला काय म्हटलं जातं? तर इंग्लिशमध्ये त्याला ट्रॉपिक लेवल म्हटलं जातं. मराठीमध्ये जर पाहायचं झालं तर त्याला पोषण पातळी म्हटलं जातं. काय बरं? पोषण पातळी. म्हणजे एकंदर जे ऑटोट्रॉप्स असतात उत्पादक तर त्यांना फर्स्ट ट्रॉपिक लेवलचे म्हटलं जातं. त्याच्यानंतर या झाडांना म्हणजे उत्पादकाला खाणारे जे काही आहेत, समजा गाय, म्हैस, शेळी
तर हे सेकंड ट्रॉपिक लेवलला. त्यांना खाणारे जे काही येतं लांडगा कोल्हा हे थर्ड ट्रॉपिक लेवलला. या लांडग्या कोल्ह्यांना खाणारे जे काही असतात ते समजा वाघ सिंह ते फोर्थ ट्रॉपिक लेवलला. या पद्धतीने हे पुढं पुढं चालतं. महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता? याच्यापेक्षा कदाचित सोपा प्रश्न कोणताच नसेल. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर उलर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? शिमला, नैनिताल, काश्मीर, मनाली. तर उलर सरोवर जे आहे तर मित्रांनो काश्मीरमध्ये आहे. दल आणि उलर हे दोन्ही सरोवर आपल्याला काश्मीरमध्ये पाहायला भेटतात. भारतातील 10 जैवभौगोलिक क्षेत्रापैकी खालीलपैकी कोणते भौगोलिक क्षेत्र आहे? एक लक्षात घ्या, भारतामध्ये 10 बायो जिओग्राफिक रिजन्स आहेत. तर इथं विचारलंय की हे आहेत काही तिघं त्याच्यामध्ये, तर यस हे तिघं येतं. ट्रान्स हिमालयन क्षेत्र, निमशुष्क क्षेत्र आणि किनारपट्टी क्षेत्र. म्हणजे उत्तर आहे ABC. भारतातले जे काही 10 बायो जिओग्राफिक रिजनमध्ये भारताला डिवाइड केलेलं आहे तर त्या 10 मध्ये हे तिघंही येतं. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज ही जी काही आहे तर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो या ठिकाणी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज भारतामध्ये फक्त एकच आहे. ॲडमिशन घ्यायचं असेल तर यांच्यासाठी पूर्वी वेगळी एंट्रन्स टेस्ट होती, पण आता मात्र नीट या परीक्षेच्या माध्यमातूनच एंट्रन्स या टेस्टच्या माध्यमातून ॲडमिशन होत असतं. 12वीला तुम्ही जर नीटला टॉपचा स्कोर आणला साधारणतः 720 पैकी 650, 670, 680 तर तुम्हाला इथं AFMCला ॲडमिशन भेटतं MBBSसाठी. ठीक आहे, अत्यंत नामांकित अशी संस्था पूर्ण भारतामधून या ठिकाणी हे मुलं इथं ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करतात. कुठं आहे बरं? महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कुठं? महाराष्ट्रातल्या विद्येच्या माहेरघरात म्हणजेच पुण्याला आहे. ठीक आहे, आणि त्यासोबतच आणखी एक कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग CME तर ही देखील पुण्यातच आहे. म्हणजे लष्करामध्ये इंजिनियर्स जिथे जे काही सहभागी होत असतात ते इथून पास झालेले असतात. डॉक्टर जे काही तिथं जॉईन होत असतात ते इथून पास झालेले असतात. त्याच्यानंतर मासे, सरपटणारे प्राणी आणि पक्षी. मासे म्हणजेच स्पायसेस, सरपटणारे प्राणी म्हणजे रेप्टाईल, पक्षी म्हणजे एव्ज. कशाची उदाहरणं आहेत रे? पाठीचा कणा असणारे येतं म्हणजेच पृष्ठवंशीय प्राणी येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा हा कोणत्या राज्याचा भाग आहे? आता हा प्रकार काय आहे एक लक्षात घ्या. भारत आणि बांगलादेशची जी काही बॉर्डर आहे आता तरी बऱ्यापैकी तो डिस्प्यूट हे झाला आहे, रिझॉल्व्ह झाला आहे. पण समजा हा भारत आहे, ठीक आहे, आणि हा मी सांगतोय की बांगलादेश. आता गंमत कशी आहे, इथं या बांगलादेशच्या रिजनमध्ये समजा असे काही क्षेत्र आहेत, असे काही गाव आहेत की जे भारताचे येतं, आणि भारताच्या रिजनमध्ये असे काही गाव आहेत की जे बांगलादेशच्या येतं. बरोबर आहे? मग आता मला सांगा, हे जे ठिकाण आहे हे जर बांगलादेशचं असेल तर त्या ठिकाणाच्या सगळ्या बाजूला काय असणार आहे रे? भारताचा भूभाग असणार आहे. मग इथपर्यंत आहे बांगलादेशवाल्यांनी कसं जायचं? मग याच्यासाठी असा एक प्रॉपर रोड जो आहे तर इथून या बॉर्डरपासून असा काढून दिलेला असतो तुम्हाला. म्हणजे बांगलादेशवाल्यांना जर यायचं असेल इथं तर या रस्त्यानं यायचं, जायचं, इकडं तिकडं पाहायचं देखील नाही. तर हा जो काही भाग आहे बऱ्यापैकी आता हे असे प्रकार बंद झालेले आहेत. वाटतं 5-6 वर्षापूर्वी दोन्ही देशांनी याच्यावर एकमत केलेलं आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की बाबा हे काय करायचं, हा वादच ठेवायचा नाही. तुमच्याकडचे भाग तुमच्याकडेच ठेवा, आमचे जरी असतील तरी, आणि आमच्याकडे जे काही भाग आहेत तर ते आमच्याकडे राहू द्या. पण तरी देखील 3 बिघाचा प्रश्न आणखी देखील सुटलेला नाही आहे. 3 बिघा म्हणजे असा एक भाग आहे की जो कनेक्टिंग लिंक आहे बॉर्डरपासून ते बांगलादेशच्या या प्रदेशामध्ये. खरं तर हा भाग आहे वेस्ट बेंगॉल राज्यामध्ये, आणि हा आपण लीजनं दिलेला आहे बरं, त्यांना देऊन टाकलेला नाही आहे हा रस्ता 99 वर्षांच्या लीजनं. 3 बिघा का बरं? बिघा हे एरियाचं एक युनिट आहे, क्षेत्रफळाचं एक युनिट आहे, उत्तर भारतामध्ये वापरलं जातं. तर हे रस्ता जो काही दिलेला आहे तर त्याचं पूर्ण एक क्षेत्रफळ हे 3 बिघा आहे. कुठं आहे रे? पश्चिम बंगालमध्ये. खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते? आता फर्निचर तुमच्या घरामध्ये जर त्या ठिकाणी फर्निचर बनवायचं असेल तर आपण म्हणतो चांगलं सागवानी फर्निचर आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे कोणतं? सागाचं झाड. प्रथम संस्कृत व्याकरणाचं जे काही पुस्तक आहे अष्टाध्यायी तर ते कुणी लिहिलेलं आहे? तर संस्कृत व्याकरणाचे जनक जे आहेत पाणिनी, तर त्या पाणिनींनी हे अष्टाध्यायी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. बाणभट्ट, सूरदास, तुलसीदास, ठीक आहे, बाणभट्टानं हर्षचरित नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे बरं, हर्षचरित, राजा हर्षवर्धनच्या जीवनावर. चंदीगडमधील रॉक गार्डन हे कुणी तयार केलेलं आहे? कधी जर चंदीगडला गेला तर अत्यंत सुंदर असं रॉक गार्डन तुम्ही पाहू शकता जे तयार केलेलं आहे नेक चंद या त्या ठिकाणी व्यक्तीनं.
नेकचंद. बोकारो स्टील प्लॅन्ट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आता बोकारो जे काही आहे तर मित्रांनो झारखंडमध्ये, रशियाच्या मदतीनं त्या काळात भारतानं हा प्लॅन्ट तयार केलेला आहे. कुठं बरं? बोकारो झारखंडमध्ये. तर इथं आपण या तिसऱ्या सेशनमध्ये अगदी कमी वेळामध्ये 50 प्रश्न घेतलेले इथं. ठीक आहे, त्यांचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन देखील मी तुम्हाला दिलेलं आहे. आशा करतो तुम्हाला काहीही डाऊट नसेल. त्याच पद्धतीनं आपले हे GKचे तर 3ही सेशन झालेले इथं. बाकीचेही सब्जेक्टचे मराठी असो, इंग्लिश असो किंवा बौद्धिक चाचणी तर ते देखील सेशन तुम्ही अवश्य पहा मित्रांनो. आपण या संदर्भात वनरक्षकची 1 जानेवारीपासून, ठीक आहे, 1 जानेवारीपासून 1 जानेवारी 2025 म्हणजेच उद्यापासून या ठिकाणी बॅच चालू करणार आहोत, म्हणजे चालू होणार आहे. ही बॅच एज्युमॉल हे जे काही आपलं ॲप आहे तर त्या ॲपमध्ये चालू होईल. पहिले जे काही 100 विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी फी फक्त 499 रुपये असेल. त्याच्यानंतर मात्र फी 999 रुपये असेल. दररोज 2 तासाचं लाईव्ह लेक्चर असेल. हे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील उपलब्ध असतील. तर नक्कीच काही चौकशी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी 95 45 03 71 46 या नंबरवर संपर्क साधू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी आपण इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.